नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. राधा वहिनीला घराच्या बाहेर काढण्यासाठी ईशान आणि इराचा एक एक प्लॅन सुरू होतो. आता ईशान आणि इरा मुद्दामच रडायचं नाटक करू लागतात. तेव्हा राधा वहिनी विचारते, काय झालं? त्यावर ईशान म्हणतो, आम्ही तुमच्या आमटीला नावं ठेवले हो, आमचं चुकलंच. सॉरी, आम्हाला खूप वाईट वाटलं हो. त्यावर राधा वहिनी म्हणते, नाही, माव पण चुकलं, मी माझ्या पद्धतीची केली. आणि ती म्हणते, हे पा पोट्टाओ, काहीच काळजी करू नका, मी उद्या तुमच्यासाठी तुमच्या आवडीची आलू भाजी करते. तितक्यात ईशान आणि इरा जोरात ओरडतात. त्यावर राधा वहिनी घाबरून म्हणते, काय झालं? त्यावर ईशान म्हणतो, ती उभी आहे तिथे ती. त्यावर राधा वहिनी विचारते, ती कोण? त्यावर ते म्हणतात, ती बाई. तेव्हा राधा वहिनी म्हणते, बाई कायला येईल आपल्याकडे? त्यावर ईशान म्हणतो, हाय ना तिथं उभी, तिचं एवढं मोठं कुक्कू आहे, असं मंगळसूत्र आणि केस असे पिंजारलेले. त्यावर राधा वहिनी म्हणते, काही नाही आहे, मागं माझा देव आहे, तुम्ही काही पण बोलू नका बरं. तेव्हा ईशान आणि इरा तिथून जोरात पळू लागतात. राधा वहिनी पण घाबरते आणि आरशासमोर येऊन उभी राहते. ईशान मुद्दामच म्हणतो, ते बघा तिकडे उभी आहे ती तुमच्या मागे. त्यामुळे राधा वहिनी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा स्वतःलाच आरशात पाहून घाबरते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते. तितक्यात ईशान आणि इरा टेबलच्या मागे जाऊन लपतात. तेव्हा राधा वहिनी चिडूनच म्हणते, कसे कुच्चीन पोट्टे आहात तुम्ही, माझ्याशी कुच्चीनपणा करून राहिले? अशी सणकण देईना कानफाडात, समजीन तुम्हाला राधा कोण आहे तर. इकडे भैरवी आणि अनिश घरी येतात. तेव्हा किशाभाऊ आवाज देऊन म्हणतो, काय सुनबाई, सांगितली का आनंदाची बातमी अनिशला? तेव्हा अनिश त्याच्याकडे बघू लागतो. त्यावर किशाभाऊ म्हणतो, नाही का सांगितले अजून? मला वाटलं खाली गेली तेव्हा सांगितलं असशील. तेव्हा अनिश विचारतो, कसली आनंदाची बातमी, काय झालं? त्यावर भैरवी म्हणते, अरे मी सांगणारच होते, पण आज नको. तितक्यात अशोक मामा येतात आणि मागे उभे राहतात. तेव्हा किशाभाऊ म्हणत असतो, का नाही सांगायची आज? तेव्हा अनिश म्हणतो, काय झालंय, मला कळेल का काही? तेव्हा भैरवी किशाभाऊला म्हणते, मामा प्लीज मोमेंट स्पॉईल करू नका. आणि ती अनिशला म्हणते, अनिश मी तुला सांगणार होते, पण नेमकं आज हे असं झालं. त्यावर अनिश विचारतो, पण नेमकं झालं काय? त्यावर ती म्हणते, काही नाही, माझ्या ऑफिसने एक अख्खा प्रोजेक्ट मला हँडल करायला दिला आहे, ज्यात अख्खा स्टाफ मी रिक्रूट करेल आणि सगळे डिसिजन्स मी घेईन. बेसिकली मी इन्चार्ज असेन. तेव्हा किशाभाऊ अनिशला म्हणतो, काय आहे का नाही आनंदाची बातमी? त्यावर भैरवी म्हणते, हो आहे ना, पण आत्ता ती सांगण्याची वेळ नव्हती, योग्य वेळ आल्यावर मी सांगणार होते. तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो, एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा अशोक मामा, अरे वा वा, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन असं म्हणून तिथे येतात. तेव्हा भैरवी थँक्यू म्हणून अशोक मामांना नमस्कार करते. तेव्हा अशोक मामा भैरवीला म्हणतात, आज काहीतरी पार्टी झाली पाहिजे मोठी. ए भैरवी, तू एक काम कर, तू आईस्क्रीम किंवा मिल्कशेक मागव आणि माझ्यासाठी केशर पिस्ता आणि ईशानला टुटी फ्रुटी. आणि ते अनिशला विचारू लागतात, अनिश तुला काय हवंय? तेव्हा तो म्हणतो, मला काहीच नको आणि तिथून निघून जातो. अनिश असा अचानक निघून गेल्यामुळे अशोक मामा भैरवीला विचारतात, काय झालं याला? त्यावर भैरवी म्हणते, मी बघते, आणि तीही अनिशच्या मागे जाते. हे बघून किशाभाऊला मात्र खूप आनंद झालेला असतो. इकडे ईशान इराला म्हणत असतो, एक प्लॅन तर सक्सेसफुल झाला, आता दुसरा प्लॅन. त्यावर इरा म्हणते, पण घरात सगळे असताना आपण त्यांना कसा त्रास देणार? त्यावर ईशान म्हणतो, हो ते पण आहेच, पण आता माझ्या माइंडमध्ये खूप सारे प्लॅन्स आहेत आणि ते एक्झिक्यूट करण्यासाठी मला खूप सारे माणसं लागतील. तेव्हा इरा म्हणते, आपले प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला खूप वर्दी माणसं लागणार आहेत. त्यावर ईशान म्हणतो, तुला माहिती इरा, त्यांनी आपल्याला जेवढा त्रास दिला आहे ना, त्याच्यापेक्षा खूप कमी त्रास आपण त्यांना देतोय. पण त्यांना आता एक खूप मोठी परीक्षा द्यायची आहे, ती म्हणजे या ईशानची. त्यावर इरा म्हणते, हो, पण हे सगळं आजोबांच्या नकळत झालं पाहिजे आणि याची पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्यावर ईशान म्हणतो, डोंट वरी ग, आजोबांना नाही कळणार, आजोबांनाच काय, कुणालाच आपल्या प्लॅनबद्दल कळणार नाही. तितक्यात संयमी तिथे येऊन त्यांना विचारू लागते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? तेव्हा ईशान म्हणतो, ती राधा मामी आणि किशा मामा, त्यांना इथून घालवायची प्लॅनिंग चालली आहे ताई. त्यावर संयमी म्हणते, ओ रिअली? ती दोघं ना महा इरिटेटिंग आणि शेमलेस माणसं आहेत. मला तर असं वाटतंय त्यांना आज रात्रीच पळून लावूयात. त्यावर ईशान म्हणतो, नेकी और पूछपूछ, मेरे खुरापती दिमाग में और एक आयडिया रेडी आहे.
त्यावर संयमी विचारते, क्या प्लॅन है मेरे आका? आणि त्या तिघांचा सॉलिड प्लॅन तयार होतो. आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ती तिघही रात्री येतात. राधावहिनी आणि किशाभाऊ झोपलेली असताना ईशान राधावहिनीच्या पायाला गुदगुल्या करतो. तेव्हा राधावहिनी जोरात घाबरून उठते. तेव्हा संयमी तिच्याजवळ जाऊन विचारू लागते, काय झालं? तेव्हा राधावहिनी म्हणते, माय बहीण, माझ्या पायावरून असं सरसर सरसर काहीतरी गेलं. तेव्हा संयमी म्हणते, हे उंदीर असेल, नाहीतर चिचुंद्री, नाहीतर काळी मांजर पण असू शकते. हे ऐकल्यावर राधावहिनी आणखीच घाबरते. इकडे भैरवी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघते. तेव्हा कॉलवर बोलत असते. तितक्यात अनिश येऊन तिला म्हणतो, भैरवी, मला तुझ्याशी काही बोलायचंय. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, आपण फोनवर बोलूया प्लीज, मी निघते आता. आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा किशाभाऊ अनिशला म्हणतो, बाप्पा बाप्पा, काय असतं अनिश, बायका सकाळी जर कामावर जायला लागल्या ना तर त्यांचं नवऱ्याकडे लक्षच राहत नाही. हे बघ ना, बिचारीला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. त्यावर अनिश म्हणतो, कसा वेळ मिळेल तिला? बिचारीला फार कष्ट करावे लागतात. आणि कसं आहे मामा, एकट्या माणसावर मुंबईत घर चालत नाही. बाहेरची माणसं घरात येतात आणि घरातली माणसं वाढतात. त्यामुळे प्रत्येकाने घराला हातभार लावलाच पाहिजे. आणि तो किशाभाऊला म्हणतो, खरं तर तू सुद्धा एखादं काम करायला काही हरकत नाही आहे. तर किशाभाऊ म्हणतो, काय बोलतोय राजाभाऊ, मुंबईतलं काही कळतं का मला? तितक्यात इरा विचारते, अहो पण तुम्ही तर थोड्या दिवसाने जाणार आहात ना गावाला? त्यावर राधावहिनी म्हणते, हो ना बाप्पा, जाणार आहोत. तेव्हा अशोक मामा तिथे येऊन म्हणतात, बरोबर आहे तुझं अनिश, सगळ्यांनीच काम केलं पाहिजे आणि आता मी पण जाणार आहे. त्यावर अनिश म्हणतो, बाबा तुम्ही कशाला आता काम करता? तेव्हा अशोक मामा म्हणतात, असं कसं? जो नियम एकाला तोच सगळ्यांना, प्रत्येकाने घराला हातभार हा लावलाच पाहिजे. तेव्हा अनिश म्हणतो, पण मुलांकडे कोण बघेल? त्यावर अशोक मामा म्हणतात, आहेत ना मामा आणि मामी. चल आता मला आवरावर करावं लागेल, 2 इंटरव्ह्यूज आहेत मला. असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. तेव्हा राधावहिनी म्हणते, बाप्पा मुंबईतलं आयुष्य लई खराब नाही? त्यावर अनिश म्हणतो, म्हणूनच म्हणतोय गावी निघून जा परत. अनिश बाहेर येऊन भैरवीला कॉल करतो आणि म्हणतो, भैरवी ऐक ना, आज मुलांना सुट्टी आहे, बाबा पण इंटरव्ह्यूसाठी बाहेर जात आहेत. तर दिवसभर मुलं मामा आणि मामींसोबत कंटाळतील, त्यामुळे आपण त्यांना संध्याकाळी फिरायला घेऊन जाऊयात. त्यावर भैरवी म्हणते, हो अनिश, मला जरा दुसरा कॉल येतोय, तुम्ही प्लॅन करा, मी तुम्हाला जॉईन होईल. इकडे अशोक मामा इंटरव्ह्यूसाठी बाहेर आलेले असतात. तितक्यात रेयांश त्यांना कॉल करतो आणि म्हणतो, हॅलो अशोक आजोबा, मी रेयांश बोलतोय. मला तुम्हाला विचारायचं होतं की आज रात्री तुम्ही आमच्याकडे झोपायला येऊ शकता का? कारण ईश्वर आजोबांना जरा बरं नाही आहे आणि नेमकं तुषारदादा घरी नाही आहे आणि मला पण मित्राकडे जायचं आहे एका प्रोजेक्टसाठी. सो तुम्ही सोबतीला येऊ शकाल प्लीज? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे याल म्हणजे काय, मी येईलच. शेवटी काही झालं तरी आम्ही एकमेकांचे मित्र आहोत ना. आता मित्रच मित्राला शेवटी सोबत करणार ना. इकडे रस्त्यावर संयमी रेयांशची वाट बघत असते. जेव्हा रेयांश तिथे येतो तेव्हा ती त्याला थांबवून त्याच्या गाडीची चावी घेऊन म्हणते, 1 मिनटं थांब, तुझं अति होतंय असं वाटत नाही आहे का तुला? तेव्हा रेयांश म्हणतो, हे बघ मी तुला सांगितलं आहे की मला कामं आहेत. त्यावर ती म्हणते, हे बघ कामं मला पण आहेत. तू माझ्या मेसेजचा रिप्लाय देत नाही आहेस, माझ्याशी बोलत नाही आहे आणि असं आल्यावर समोरून तोंडावर निघून जातो. माझं काही चुकलं आहे का? तेव्हा रेयांश म्हणतो, नाही तुझं काही चुकलेलं नाही. त्यावर संयमी म्हणते, बट आय वॉन्ट टू टॉक टू यू, तू का बोलत नाही आहेस? मी मगापासून थांबली आहे तुझ्यासाठी. त्यावर तो म्हणतो, मग नको थांबत जाऊस, तुझे कॉलेजमध्ये नवीन फ्रेंड्स झाले त्यांच्याशी बोल. त्यावर ती म्हणते, जर मला तुझ्याशीच बोलायचं असेल तर? त्यावर तो म्हणतो, प्लीज असं काही करू नको, जेणेकरून तुला पण प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि मला पण. असं म्हणून तो तिच्याकडून चावी घेतो आणि तिथून निघून जातो. इकडे भैरवी हर्षाला म्हणत असते, एकदा का डील फायनल झालं ना की मला छान ऑफिस सेट करता येईल. त्याच्यामुळे प्लीज हर्षा तू स्टाफ रिक्रुटमेंटकडे बघ, ते काम इक्वली इम्पॉर्टंट आहे. तेव्हा हर्षा काहीच बोलत नसते. म्हणून भैरवी तिच्याकडे बघते. तेव्हा हर्षाचं तिच्याकडे लक्षच नसतं. हे बघून भैरवी तिला विचारू लागते, हर्षा तुझ्याशी बोलते मी. तेव्हा हर्षा भानावर येते आणि भैरवीला म्हणते, आय एम सो सॉरी भैरवी. त्यावर भैरवी म्हणते, चिल, सॉरी काय? त्यावर हर्षा म्हणते, नाही बाबा, आता काळजी घ्यावी लागणार ना, कारण तू बॉस आहेस आता. त्यावर भैरवी म्हणते, ओ कम ऑन. तेव्हा हर्षा तिला विचारते, बाय द वे ही न्यूज कन्फर्म आहे का? म्हणजे तुला एवढा मोठा प्रोजेक्ट लीड करायला मिळतोय? त्यावर भैरवी म्हणते, ऑफकोर्स, मलाही आश्चर्य वाटलं गं. त्यावर हर्षा म्हणते, मला पण.
तेव्हा भैरवी हर्षाकडे बघते. तेव्हा हर्षा म्हणते, आय मीन एवढ्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी, इट्स अ बिग डील. त्यावर भैरवी म्हणते, आय नो. पुढे हर्षा विचारते, पण आपल्या इटली ट्रिपचं काय? त्यावर भैरवी म्हणते, अगं हा जर प्रोजेक्ट आपल्याला मिळाला तर आपण 4 वेळेस इटलीला जाऊन येऊ. बघ ना, मोठं नाव होईल, चांगल्या माणसांशी कनेक्शन होतील, मोठं नाव होईल, सगळंच मिळेल मला. त्यावर हर्षा तिला विचारते, तुला? त्यावर भैरवी म्हणते, अगं म्हणजे आपल्याला. तेव्हा हर्षाच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.